श्रीखंड पुरी खावी असा विचार. नाही लक्षात येते माझ्या हळूहळू. आता रोज एक एक नवीन नवीन फरमाईश सुरू होईल. मग लेकीकडे जाईन, चांगलं चुंगलं खाईन, जाडजूड होण्याऐवजी लेकीला बोलवूनच घेईन, तिच्या आजची श्रीखंड पुरी खाईन, जाडजूड होईल. खरं खरं चेष्टा करा तुम्ही आमची. नाही हो दत्ताजी. बंडोपंत येऊ का घरात? तुला बोलवलं कुठे होतं? आपल्याच घरी यायला कोणी बोलवण्याची वाट कशाला बघायची? तुम्हा सगळ्यांना भेटायची इच्छा झाली, आलो. काटेकोर थांब सोम. दारात आलेल्या माणसाशी असं वागण्याची पद्धत नाही आपली. राहू दे राजे, मला काही नाही वाटलं. गरम रक्त आहे, खवळणारच. मी समजू शकतो. काय सोहम, बरोबर ना? का आलायस इथे? प्रेम प्रेम खेचून आणतं मला इथं. म्हणजे मला असं कळलं की हे कुटुंब एकत्र आलंय. मी विचार केला, म्हटलं हा क्षण याची देही याची डोळा पहावा, म्हणून आलोय. बघितलंस ना, मग आल्या पावली परत जा. असं कसं? या घरासाठी मन्नत मागायला देवळात गेलो होतो. हे काय, प्रसाद पण घेऊन आलोय. आमच्यासाठी देवळात जाण्याची काही गरज नाहीये. देवाचा आशीर्वाद काय आमच्या पाठीशी आहे, म्हणून सगळं सुरळीत चाललेलं आहे. सगळं सुरळीत चाललंय हो. का सगळ्याची सुरनळी झाली आहे? तोंड सांभाळून बोल काटेकोर. ये आता. तुम्ही काय करताय? जात ना, जा जा. बघितलंस, घरापर्यंत येऊन पोचला. हा माणूस का आलाय परत आपल्या आयुष्यात? काही एक सांगू का? काय ग? का कोण जाणे, पण मला असं वाटतं या काटेकोरचं आणि सोहमचं काहीतरी कनेक्शन आहे आत्ताच्या काळात. काय? सोहमचा काय संबंध असेल याच्याशी? आत्ताच्या आता इथलं बाहेर जा. जातो जातो. मी काय थोडी तिथे राहायला आलोय. पण पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना डोळे भरून पाहू तर दे. कुणाला माहित, पुन्हा एकत्र कुटुंब बघायला मिळेल न मिळेल. असो. हा घ्या प्रसाद. सोम तू घे. अरे घे रे बाबड्या. या प्रसाद घ्या.
मला नकोय. बंडोपंत, प्रसादाला नाही म्हणायचं नाही. देवा, यांचं पाप मला लागू द्या, पण आमच्या बंडोपंतांना सुखात ठेवा देवा. बरं राजे, तुमच्या बायकोला बाहेर बोलवा, तिलाही प्रसाद द्यायचा आहे मला. त्या येणार नाहीत. खरं तर माझ्या हाताने त्यांना प्रसाद द्यावा ही माझी इच्छा होती. राहिलं इथे ठेवतो. उचल ते, उचल. अहो, हो हो हो, होय होय होय, मी इथेच आहे. काय लागलं सवरलं, गरज लागली तर मला कळवा बंडोपंत. दत्तात्रय नाव आहे माझं. तेच ते. हट. सोम्या, डाल लावून घे. मी आलोच. अभिजित सर तर म्हणाले होते हा मॅटर सॉल्व्ह झालाय. मग हा परत का आला इथे? तुला माहिती आहे मी काय काय करू शकतो ते. हा, तुझा पत्ता मला माहिती आहे, तुझं ठिकाण मला माहिती आहे, तुझा यायचा जायचा रस्ता पण मला माहिती आहे. थोडक्यात काय, मी तुझी कुंडली मांडू शकतो. काटेकोर, हे सगळं बोलायची ही वेळ आणि हे ठिकाण नाहीये. ये गप्पे, तू मला नको शिकवूस कधी कुठे काय बोलायचं ते. आता तू माझ्या तालावर नाचायचंय. का लावतास इथे? तुला सांगितलं होतं ना बायकोला सोडायचं, तरी तिला घेऊन तू घरी आलास. आता यापुढे असले निर्णय घेताना मला विचारल्याशिवाय घ्यायचे नाही. काय पुढच्या वेळेस येईन ना तेव्हा जेवून जाईल. का आला होता हा माणूस इकडे? मी मला म्हणाला तुम्ही सगळं मॅनेज केलंय, टेन्शन घेऊ नकोस म्हणून. तो तुम्हालाही ब्लॅकमेल करतोय ना? अरे नाही सोहम, तसं काही नाहीये. मी तुला सांगितलं ना, तू टेन्शन घेऊ नकोस. मी माझ्या पद्धतीने मॅनेज करतो. यू डोंट वरी. ओके. मला ना कंटाळा आलाय आता या सगळ्याचा. किती दिवस असं घाबरत जगायचंय? सोहम, तू याचा विचार करूच नकोस. तू का त्रास करून घेतोयस? त्रास मला एकट्याला नाही होतोय, त्रास आपल्या अख्ख्या कुटुंबाला होतोय. उगाच तुम्हाला या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व्ह केलं. तेव्हाच जर का मी पोलिसांना जाऊन सगळं सांगून टाकलं असतं ना, त्या काटेकोरच्या त्रासातून तेव्हाच बाहेर पडलो असतो. नाही नाही सोहम, तू जरा थांब. आत्ताच्या आत्ता पोलिसांकडे जातो आणि त्यांना सगळं खरं सांगून टाकतो. मला जी शिक्षा व्हायची आहे ती होऊ दे. वेडा आहेस का सोहम तू?
सो मला एक कळत नाही, तू अशी घाई का करतोयस? अजून आपल्याला कुठे माहितीये नेमकं काय घडलं होतं ते? अरे एकदा गुन्हेगाराचा शिक्का बसला की तो पुसायला आयुष्य निघून जातो, पण तो पुसला जात नाही. तुझं आयुष्य वाया जावं म्हणून चाललंय का हे सगळं? अजून तुझं आयुष्य बाकी आहे, तुझा संसार बाकी आहे. हे बघ, तू असं काहीही करणार नाहीयेस. ओके, मी तुला सांगितलं ना, मी माझ्या पद्धतीने करतो ना. तू का विश्वास ठेवत नाहीस माझ्यावर? सर, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्या काटेकोरचं काय करायचं? ते मी बघतो. तू एकच गोष्ट लक्षात ठेवायचीस, पुन्हा असा विचार डोक्यात आला तर थेट माझ्याशी बोलायचंस. ओके सोहम, तुला सांगितलं, हा प्रॉब्लेम आता तुझा राहिलेला नाहीये, तो माझा आहे. ओके चल. सर, तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात. मी तुम्हाला इतका त्रास दिलाय आणि तरी सुद्धा तुम्ही माझ्यासाठी इतकं करताय. काय झालंय? तू पुन्हा आधीसारखं टेन्शन मध्ये आहेस? टेन्शन? नाही, टेन्शन वगैरे काही नाहीये. खोटं बोलतोयस? तू आता बोलतोयस ना, तेव्हा सुद्धा लक्षात येते की तू फक्त खोटं बोलतोयस सोहम. एक्सप्रेशन्स बदलून काय होणार आहे? खरं समोर येणारच नाही असं वाटतंय का तुला? तुझ्या डोळ्यात खरं खोटं कळतं मला सोहम. काय झालंय सांग ना. काही नाही अगं, आई बऱ्याच दिवसाने आली आहे ना परत, आणि माझ्याशी नीट बोलत पण नाहीये, म्हणून जरा. ते इतक्या लवकर घरी येतील असं वाटलं होतं का तुला? नाही ना. तरी पण बघ, आज आई आल्यात, मग त्यांना थोडा वेळ दे ना. सगळं नॉर्मलला येईल सोहम. त्यांनी आतापर्यंतचा प्रवास केलाय ना, मग इथून तुझ्यापर्यंतचा प्रवासही त्या करतील. थोडा वेळ दे ना त्यांना, सगळं नीट होणार आहे सोहम. आणि आपल्याला असं घरचं वातावरण छान आनंदी बघायचं आहे ना, झालं तर मग छान स्माइल कर ना. ही टेन्शन वगैरे सोडून दे सोहम. हा काटेकोर का आला असेल रे आपल्याकडे? अजून सगळं नीट झालं नाहीये ना? तुझा आणि काटेकोरचा काही संबंध आहे का सोहम? नाही अगं, त्याला आपलं कुटुंब एकत्र आलेलं बघवत नाही, म्हणून तो त्रास द्यायला येत असतो. काय माहिती अचानक काय यायला लागलाय तो, पण तो आला की त्रास होतो. सोहम, तू नक्कीच काहीतरी लपवतोयस. ठीक आहे, मी जबरदस्ती नाही करणार. तुला जेव्हा खरंच सांगावंसं वाटेल ना, तेव्हा सांग. तोपर्यंत मी वाट बघेन. आपली खोली बघा ना, जशी होती ना अगदी तशीच ठेवली आहे नाही. अरे हे बघा, किती छान फुलं आहेत, आणि काय छान लिहिलंय बघा, वेलकम होम आई आणि सर. तुमची खोली आधी जशी होती तशीच ठेवली आहे. आम्हाला खात्री आहे तुम्हाला आवडेल. किती छान लिहिलंय ना. हे ना शुभ्राचं काम असतं, तिला सुचतं हे असं सगळं. काय मुलांनी केवढं केलं होतं ना खालती. ढोल ताशे काय, रांगोळ्या काय, फुलं काय. बाबांनी औक्षण केलं आपलं स्वतः. मला ना खरंच खूप भरून आलंय हो. खूपच छान झालं स्वागत आपलं. त्या तिघांची खूप इच्छा होती ना आपण घरी परत यावं. त्यांचा आनंद दिसत होता चेहऱ्यावर त्यांच्या. घरापासून बाबांपासून असं दूर राहणं कठीण होतं माझ्यासाठी. पण हा आता पण नाही. असं झालं असतं पण, तसं झालं असतं पण, अजिबात नाही. आता हा शब्दच आपण काढून टाकायचा. आता कशातही तडजोड नाहीये. सगळं अखंड आहे आपल्या कुटुंबासारखं.
सगळं कसं ओळखीतलं वाटतंय ना, आठवणीतलं. तुम्हाला सांगू, मला ना असं वाटतंय की मी माझ्या हक्काच्या जगात परत आलीय. खरंच खूप भारावल्यासारखं झालंय. तुला असा आनंदी पाहून मला खूप बरं वाटतंय. म्हणजे आपल्या चाळीतल्या घरातही आपण आनंदात होतोच, पण आपल्या घरातलं समाधान काही वेगळंच असतं ना. खरंय तुमचं. इथे आले आणि का कोण जाणे सगळं विसरायला झालं मला. या घरामुळे असेल, या घराच्या भिंती माझ्या चांगल्या वाईट प्रसंगात अतिशय खंबीरपणे माझ्या पाठीशी उभ्या होत्या. खूप छान बोललीस. कदाचित तो वास्तूचा गुण असावा. बाबा नेहमी म्हणतात की भरल्या घरातनं सुख आणि समाधान असतं, तसं आपण घरात आल्यावरती कदाचित या वास्तूनेच तथास्तू म्हटलं असेल बहुतेक. आपण सगळे असे एकत्र आहोत, किती छान वाटतंय ना. एकदम मन शांत झाल्यासारखं वाटतंय. तू हे असंच आयुष्य डिझर्व करतेस असावरी. तुझ्यावर पुन्हा या घरातून बाहेर जायची वेळ कधीच येऊ नये. काय नाही, असावरी आपलं आयुष्य आनंदात का जाऊ शकत नाहीये. सगळं सुरळीत चालू आहे तर काटेकोरचं नवीन संकट उभं राहिलंय. मला भीती वाटते माझा कुठलाही निर्णय तुझ्या आनंदात विरजण घालणारा ठरायला नको. मला खूप भीती वाटते असावरी. दत्ताजी येऊ का? अरे ये ये ये. अरे आपलंच घर आहे, परवानगी कसली मागतोस? नाही, तुम्हाला डिस्टर्ब नाही केलं ना? नॉट एट ऑल. मी काय कामाचे डोंगर बसतोय डिस्टर्ब व्हायला? नाही, काय नाही, जस्ट विचारायला आलो होतो तुम्हाला काय हवं नको. नाही मला काही नको आहे. आणि अगदी लागलंच तर एक आरोळी ठोकतो, सगळे येतात हजर. ते बाकी खरंय. तुमची खणखणीत आरोळी ऐकली की सगळे दिमतीला हजर होतात. नाही सगळं उभं राहून बोलणारच का बसणार पण आहेस? बस खाली बस. नाही नाही, तुम्ही पडताय ना. बस म्हणला ना तुला. बस बस. बोला. काय हवंय का तुम्हाला? मला काही नकोय. आता मी तुला काही देणार आहे. या घराच्या आणि तिजोरीच्या चाव्या, काही मौल्यवान वस्तू आणि महत्वाची कागदपत्रे या तिजोरीत आहेत. इतकी वर्षी मी सांभाळली, आज ही तुझ्या ताब्यात देतोय. हा वारसा तू पुढे चालवावास अशी माझी इच्छा आहे. मला सगळ्या जबाबदारीतनं मुक्त करायचं. दत्ताजी, नुसत्या चाव्या नाहीत, ह्या खूप मोठी जबाबदारी. घर एकत्र बांधून ठेवायची जबाबदारी, सगळ्यांची मनं सांभाळून त्यांना एकत्र ठेवण्याची जबाबदारी इतकी वर्षी मी पार पाडली, पण आज होत नाही माझ्याच्याने. हा, पण तू योग्य वाटतोस ही जबाबदारी खांद्यावर घेण्यासाठी. दत्ताजी, हे सगळं तुम्ही आसावरीला द्यायचं ना, मला कशाला? अजूनही मला परका समजतोस. आसावरीला मी माझी मुलगी समजतो, तुला माझा मुलगा मानतोस. माझ्या मुलासारखा आहेस तू, पण दाव्यासारखा आडमोठेपणा कधी केलं नाहीस तू. रक्ताची नाती करणार नाहीत एवढं केलंयस तू माझ्यासाठी, या घरासाठी, आणि यापुढे करशील. पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. आज माझा मुलगा असता तर त्यांनी सुद्धा केलं नसतं जेवढं तू केलंस. दत्ताजी, काय बोल नकोस. अरे अरे,
बाबा, मला आता तुमच्या सगळ्यांच्या माझ्यावर असलेल्या विश्वासाचीच खूप भीती वाटायला लागली. जर मी तो सांभाळू शकलो नाही तर मी आयुष्यात स्वतःला माफ करू शकणार नाही.